वरोरा शहरातील राजकारणाची। ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चंद्रपूर जिल्ह्यात मोठे गालबोट लागले आहे। वरोरा भद्रावती शहरात लावण्यात आलेल्या बॅनरमुळे जिल्हा राजकारणात खळबळ माजली आहे। या बॅनरमध्ये थेट आरोप करताना म्हटले आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख पद विकणे आहे। किंमत 10 ते 25 लाख रुपये। संपर्क राऊत। मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू, अशा आशयाचे हे बॅनर सध्या चंद्रपूरसह राज्यात चर्चेचा विषय बनला आहे। या बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापले असून या कारभारामागे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी चंद्रपूर जिल्हा पदाधिकारी मुकेश जीवतोडे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे। जीवतोडे यांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील गटबाजी, पदविक्री व विधानसभा तिकिटांसाठी होत असलेला पैशांचा व्यवहार उघडकीस आणत पैशांच्या व्यवहारामुळे नाराजी व्यक्त करून शिंदे गटात प्रवेश केला होता। मुकेश जीवतोडे यांनी 2024 मध्ये वरोरा भद्रावती विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवून 50,000 मते मिळवली होती। ते या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते। तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते। त्यांच्या या प्रभावी लढतीने महाविकास आघाडीचे संपूर्ण समीकरण कोलमडले होते। याआधी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते राऊत यांच्यावर पदविक्रीचे आरोप करत होते। माझी नाराजगी वरिष्ठ प्रणालीवर आहे। ज्या लोकांचा आपल्या पक्षामध्ये काही देणं घेणं नाही, ज्यांनी या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कधी पाय सुद्धा ठेवला नाही, असे लोक परस्पर मुंबईमध्ये बोलणं चालणं करून जे नियुक्त्या करून राहिले, हे पद्धत चुकीची आहे। आणि ज्यांनी कधी स्वतःचा सदस्य नोंदणी आणि स्टॅम्प ॲफिडेव्हिट भरला नाही, अशा लोकांच्या नियुक्त्या होणं म्हणजे फक्त मग तुम्ही माझा शिवसैनिक माझ्या पाठीशी आहे, माझे निष्ठावंत कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहे, मग ते पाठीशी राहतात, तर मग आपण नेत्यांकडून पण ही अपेक्षा ठेवतो, तर नेत्या लोकांनी पण निष्ठावंत लोकांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे। माझा संशय संजय राऊत आणि सुनील राऊत वरती आहे, ज्या लोकांचं या आमच्या क्षेत्रामध्ये काही देणं घेणं नाही आहे। कारण की कीर्तिकर साहेब जेव्हा पक्ष सोडून शिंदे साहेबांसोबत गेले तेव्हापासूनच हा त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे। मात्र यावेळी थेट बॅनरद्वारे हे आरोप उघडपणे जनतेसमोर मांडण्यात आले आहेत। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा संशयाचा आणि बदनामीचा काळा फास लागला आहे। या बॅनरमुळे जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। राऊत आणि त्यांच्या गटाकडून या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे। आता यावर शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।